नमस्कार, मी करण गायकवाड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात स्वागत करतो. बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुल आणि सुसंवाद माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मास कम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर गौतम कांबळे बोलत होते. व्यासपीठावर डॉक्टर चिंचोलकर यांच्यासह सामाजिक शास्त्र संकुलनाचे माजी संचालक डॉक्टर EN अशोक कुमार, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील वृत्तविद्या विभाग प्रमुख डॉक्टर निशा पवार, पुरातत्व विभाग प्रमुख डॉक्टर माया पाटील, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर प्रकाश वनकडे, मनीषा चिंचोलकर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर कांबळे म्हणाले की पत्रकारिता विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर चिंचोलकर यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगले शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमी झटत राहिले. विभागात रेडिओ आणि TV स्टुडिओ निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या रोजगारासाठी देखील डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांची नेहमी प्रयत्न करत राहिले. संशोधनाचे कार्य चांगले कार्य आहे. यापुढे त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हे आउटपुट मिळत असताना मग विद्यापीठाची जबाबदारी म्हणून किंवा सोशल सायन्सची जबाबदारी म्हणून आम्ही त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीला कधीही अडवलेलं नाही. मग ते अशोक कुमार सरांनी कधी अडवलेलं नाही किंवा माझ्याकडून नाही किंवा विद्यापीठाकडून नाही. हे करत असताना जसं PRCIनं या स्कूलला किंवा ह्या डिपार्टमेंटला स्कूल ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर केला, तसं विद्यापीठाने त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यावर काम करण्याची संधी दिली. बोर्ड ऑफ स्टडीचे ते चेअरमन होते, रिसर्च अँड रिकग्निशन कमिटीचे ते सदस्य होते, रिसर्च ॲडवायझरी कमिटीचे ते चेअरमन होते. याच्याशिवाय फॅकल्टी म्हणजे बोर्ड ऑफ फॅकल्टी नावाचा प्रकार असतो, विद्याशाखा असतात वेगवेगळ्या, त्या विद्याशाखाचे ते सन्मानित सदस्य होते. याच्याशिवाय मग आपण जर विचार केला तर अकॅडमिक काउन्सिलचे ते सदस्य होते. या सगळ्या ज्या काही सुप्रीम बॉडीज आहेत विद्यापीठामध्ये जे काय कार्य करतात त्या सर्व बॉडीजवरती चिंचोलकर सरांनी त्यांचं योगदान जे आहे ते दिलेलं आहे. हे विद्यापीठाकडून ज्या झालेल्या गोष्टी आहेत हे या पद्धतीने आहेत आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल. डॉक्टर अशोक कुमार यांनीही डॉक्टर चिंचोलकर यांच्यामुळे पत्रकारिता विभागाचा मोठा विकास झाल्याचे सांगितले. सुरुवातीला येथे काहीच नव्हते, आज खूप मोठे कार्य येथे घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जो करिकुलम है वो सारी मंगवा के वहाँ से एक कंसोलिडेट करके हुए अपना स्कूल ऑफ अपनी डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन की ये जो रचना है कोर्स की रचना, वो कोर्स की रचना चालू किए है. वो सभी देखने से क्या होता है कि हमको सही में सर का जो कमिटमेंट है स्पेशली ऐसा कुछ एजुकेशन फील्ड में, क्योंकि सर ने पहले से वो जर्नलिज्म डिपार्टमेंट में आए थे और बहुत मास मूवमेंट से जुड़े हुए थे. प्रॉबली वो बैकग्राउंड उनको एक साथ दिया होंगे. ऐसा एक एकेडमिक इंस्टीट्यूशन में ऐसा एक शैक्षणिक ये जो पद्धत है हमने जो डेवलप कर रहे थे उसको एक मजबूत फाउंडेशन देने में चिंचोलकर सर के योगदान रियली अमेजिंग है. सत्कारास उत्तर देताना डॉक्टर चिंचोलकर यांनी शालेय जीवनापासून आपले करिअर कसे घडले याचा आढावा घेत आईवडिलांचे संस्कार व गुरुजनांच्या शिकवणीमुळेच आपल्या हातून हे कार्य घडल्याचे सांगितले. आपण विद्यार्थी व विभागासाठी प्रामाणिकपणे काम करीत असताना सहकार्यांचे देखील साथ लाभली, त्यामुळे चांगले कार्य घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या सहकाऱ्यांनी आदेश न देता सुद्धा या सगळ्यांनी मला सहकार्य केलं. कधीच म्हणजे आतापर्यंत इतिहास आहे महाराष्ट्रातले सगळे जर्नलिझम डिपार्टमेंटचा की विद्यार्थी तिथून शिकत असतानाच किंवा शिकल्यानंतर ते विभागावरच प्रयोग सुरू करतात आणि त्या विभागाविरुद्ध इतक्या बातम्या छापतात. पण ह्या 15 वर्षामध्ये मी इथं जॉईन झाल्यापासून अजून एकदाही या विभागाविरुद्ध किंवा या संकुलाविरुद्ध एकाही पत्रकारांनी किंवा एका वर्तमानपत्राने एका चॅनलनी कधीही काही एक अक्षर वाईट लिहिलं नाही. तर मला असं वाटतं की हे विद्यार्थ्यांचं पण आपले बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी ही पॉझिटिव्हिटी ठेवलेली आहे आणि त्यामुळे हे झालेलं आहे. आणि आज जे काही केलेलं आहे ते सगळं त्यांनी आपणहून केलेलं आहे. तर एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेल की तुम्ही आज जे प्रेम दिलं ते मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. मला ज्या गोष्टी करायच्या होत्या पुढच्या आयुष्यामध्ये ते सगळे तुम्ही आधीच करून टाकलेत. की आता आदर्श शिक्षक फ्रेम मिळालेली आहे, माझी बायको माझ्या मागं लागले तर फ्रेम करून घ्या लावा. तर मी म्हटलं ते मला आवडत नाही असं प्रदर्शन करणं, ठेवून दे म्हणलं बाजूला त्याला. आणि ते नेमकं आज फ्रेम करून दिलं आहे.
आता मला ते लावावं लागणार. तर हे अनेक गोष्टी विद्यार्थी असं प्रेमाखातर करायला लावतात. मला फेटा बांधायला आवडत नाही, पण फेटा बांधायला. ट्रिपला गेल्यानंतर मला हॅट घालायला लावतात, एखादा कोट घालायला लावतात, काहीतरी करतात. पण शेवटी कसं आहे की विद्यार्थ्यांनी एखादी प्रेमाने गोष्ट सांगितली तर मी ऐकतो आणि ती करतो. तर हे जे प्रेम आहे तुमचं ते असंच कायम राहू द्या. मी इथून रिटायर जरी झालो तरी पण तुमच्यासाठी मी रिटायर नाही. यावेळी माधुरी नवले, शिल्पा गजभर, संगाप्पा कांबळे, डॉक्टर दिग्विजय जिरगे, हर्षल आकुडे, लता वाघचौरे, रविनिशा चिंचोलकर, श्याम म्हेत्रे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मला नेहमीच असं वाटतं अशी इंट्रोडक्शन ऐकताना की हे एवढंच त्या माणसाचं व्यक्तिमत्व असतं का, ह्यातनं आपल्याला खरंच तो माणूस कळतो का, ह्याच्याही पलीकडे बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे ही अवॉर्ड्स, पुस्तकं, रिसर्च पेपर्स या फक्त त्याच्या एक अचिव्हमेंट्स झाल्या, पण बऱ्याचशा अलिखित अचिव्हमेंट्स पण असतात ज्याचा त्या व्यक्तीला स्वतःला खूप जास्त अभिमान आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद असतो. तर अशा काही गोष्टी मी आज सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बाबांचे विद्यार्थी, त्यांच्या अचिव्हमेंट्स म्हणजे बाबांना स्वतःच्या अचिव्हमेंट्सपेक्षाही मोठ्या असतात. जेव्हा आम्हाला घरी कळलं की हर्षल आकुडे दादा त्याला तो IAS मध्ये सिलेक्ट झाला आहे, किंवा मयूर गलांडे बाबांचा विद्यार्थी, तो पहिले हैदराबाद आणि नंतर तिथनं मुंबईला जॉबसाठी गेला. एकदा आम्हाला कळलं होतं की ETVचे 18 विद्यार्थी एकाच बॅचमधले कॅम्पसमधनं सिलेक्ट झालेत. तर त्यावेळेला बाबांना इतका आनंद झाला होता की स्वतःच्या अचिव्हमेंट्सपेक्षाही जास्त मोठी अचिव्हमेंट ही त्यांच्यासाठी होती. अनेकांच्या करिअरला वळण देता देता त्यांनी त्यांच्या आयुष्यालाही वळण लावलं आहे. आपले मित्र बोलतीलच यावर नंतर. आजही करिअरमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मी सरांचा सल्ला घेतो. म्हणजे शैक्षणिक असेल किंवा करिअर विषयक असेल किंवा माझं पर्सनल असेल, मी आजही सरांकडे नेहमी जातो, फोन करतो. म्हणजे सरांचे दरवाजे, घराचे दरवाजे, ऑफिसचं सुरूच असतं, घराचे दरवाजे पण नेहमी उघडे असतात. PhD करत असताना सातत्यानं सरांची भेट व्हायची. मग ही भेट कधी विद्यापीठात, कधी एखाद्या कार्यक्रमात, तर अनेक वेळा त्यांच्या घरी व्हायची. कधी भल्या सकाळी तर कधी रात्री उशिराही मी त्यांच्या घरी जात असे. कधीही त्यांनी याबाबत काही म्हटलेलं नाही, अजूनपर्यंत म्हटलं नाही. मी अजूनही जातो. मला वाटतं सर्वांचा अनुभव हाच असेल की सर आता रिटायर होणार आहेत, म्हणजे त्यांची भेट जास्त होणार नाही वगैरे. पण मला खात्री ही पण आहे की ते आमच्यासाठी नेहमीच अवेलेबल असतील आणि आमच्या सगळ्या शंका जे काही असतील त्यांना ते शंकांचं निरसन वगैरे ते करण्यासाठी नेहमी तत्पर असतील. तर हे मला माहीत आहे. सरांविषयी खूप काही लोक आता विद्यार्थी आपले सगळे सांगत आहेत, पण त्यांच्याबद्दल वाईट असं कुणी बोलू शकेल असं मला जगात कुणीच वाटत नाही. कारण अजातशत्रू जे म्हणतात की ज्यांना बघितलं की फक्त सौम्य भाव आपल्या मनात उत्पन्न होतील असे काही खूपच कमी व्यक्ती जगामध्ये असतात. तर त्यापैकी एक आमचे चिंचोलकर सर आहेत आणि यांचे आपले पत्रकारितेमधले सगळे आपल्याला माहीत आहेत. त्यांचे जे काही त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, त्यामुळे आपण इथंपर्यंत पोचलेलो आहे. आणि माझा पण प्रवास सगळ्या आपल्या मित्रांना माहीत आहे. मला पण सरांचं खूप मोठं मार्गदर्शन आत्तापर्यंत लाभलेलं आहे. यावेळी सामाजिक शास्त्र संकुल आणि आजी व माजी विद्यार्थ्यांनी डॉक्टर चिंचोलकर यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉक्टर अंबादास भास्के यांनी मानले. धन्यवाद.